सुपर टॅकल ऑन आहे, आपण पाहतो कॉर्नरच्या दिशेने सज्ज आहे. बीपी योद्धा बीपी पुणे आपल्याला येण्यासाठी दुसरा पुकार. बीपी पुणे बीपी योद्धा आपको खेलने के लिए सेकंड कॉल है. आहे ना जागा मला कुठे इथे बोलतो इथे नाही. पकडो पकडो लपी आता नाही, लपी मारती स्तरी चढाई आपण पाहिली रेड आर्मीच्या माध्यमातून प्रत्युत्तर द्यायचं आपण पाहतोय. एक आपलं चांगला असणारा कडबा आभार या स्पर्धेच्या निमित्ताने युनियन बँकेनं देखील राखलेला आहे. महत्वाच्या लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना सचिन इमानी अंतर्गतासाठी प्रतिकाचा प्रयत्न आपण पाहतोय. अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेत दिलेले आहेत. स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे. अप्रतिम प्रयत्न टाळा जोरदार वाजला पाहिजे. कालच्या खेळाडूवरती मुंबईकरांनी प्रेम केलं, आज देखील त्याच पद्धतीचा जोश आहे. तो सुशील या ठिकाणी मिळालं तर आत्मोदरापर्यंत मोठी आघाडी होती. कमी करण्याचा प्रयत्न होतो का? कारण कबड्डी म्हणजे फक्त खेळ नाही, खूप कम धैर्य आणि बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. उद्या रेड आउट का दिलं तुम्हाला समजलं ना, कारण त्यांनी कार्ड ब्रेक केलं. तो त्या समोरच्या पाहिल्यामध्ये असताना स्वतः बोलला. आणि विसरू नका करायचं, पंचांची सुद्धा एक खूप महत्वाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जे पंच आहेत ते संपूर्ण आंतरराष्ट्रीय, काय आंतरराष्ट्रीय तर काही राष्ट्रीय पंच आहेत. हॅलो, आपण ज्या पंचांबद्दल बोलतोय प्रोच्या सेशन मध्ये आपण बोलतोच, पण ज्या जितेश बद्दल आपण बोलतोय, खास जपानला यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि तिथल्या असणाऱ्या पंचांना देखील प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील होत्या इथं शिरवडकरांच्यासाठी. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय पंचाची जेव्हा बात केली, आंतरराष्ट्रीय दर्जाची पकड सुद्धा आपण पाहिली आता. आणि खरंच उल्लेखनीय कामगिरी युनियन बँकच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीला विचार केला नव्हता की अशीच सामना होणार, पण या ठिकाणी दाखवलं की तो सुशील स्वरूपात खेळाडूंना जर व्यासपीठ मिळालं आणि ज्या कंपन्या असतात, बँका असतात, त्यांनी जर संधी दिली, कारण शेवटी उज्ज्वल भवितव्य आपल्या नोकरीत असतं आणि कायमस्वरूपी स्थैर्य मिळालं, परमनंट
आज बाहर है हमारा तो बाकी है, हम बोल रहा हूँ बाहर में, तुम भी आज बाहर प्रयत्न नाव मिळत नाही आणि त्याला आपलं जर कमाल करायची असेल या मैदानात जर इतिहास गाजवायचा असेल आणि बंड्या मारुतीची असणारी स्पर्धा नेत्रदीपक करायची असेल तर त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. कारण कबड्डीमध्ये ताकद वेग आणि बुद्धी यांचा असणार परफेक्ट मिश्रण ते दाखवतो आपण. नेत्रदीपक प्रयत्न आपण पाहतो तो रोहन तुपारे जिनं नॅशनलला नेत्रदीपकाचं प्रदर्शन खेळाडून केलं होतं. विनन बँकेचे असणारे ऑलिम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी आदरणीय सतीश राय सर या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला परफॉर्मन्स विनन बँकच्या माध्यमातून खेळाडूने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जी नोकरी मिळणं अत्यंत महत्वाचं असतं आणि चांगला खेळ करा. आदरणीय त्यांचे असणारे बँकेचे असणारे जे प्रमुख जे आहेत त्यांची मनं जिंका आणि भविष्य आपलं उज्ज्वल करा. तर निश्चित स्वरूपात आपल्या विनंतीचा जो स्वीकार आमचे सतीश राय सर जरूर करतील आणि या बाजूला रेड आरबी तर दुसऱ्या बाजूला विनन बँक. चांगला परफॉर्मन्स आपण देतोय. एका बलाढ्य संघासमोर गुणांचा डोंगर उभा केला आहे विनन बँकेला. अप्रतिम परफॉर्मन्स ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये सुपर टॅकल ऑन आहे. आपण पाहतो कॉर्नरच्या दिशेने सज्ज आहे. नेत्रदीपकाचा प्रयत्न जरूर झाला या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण पाहताना मोहित देशवाल दबंग दिल्लीचा टोटल होतं आणि त्यातून अनेक जे खेळाडू आहेत गोपींची असणारी बोली लागते आपल्याला माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रातला इंडियन रेल्वेचा असणारा अजिंक्य पवार गोपीच्या पुढची असणारी बोली लागली उज्ज्वल केला. असे अनेक खेळाडू स्पर्धेत चुरस आणण्याचा प्रयत्न होतो का ते आपण पाहूया. Once again, मोहित देशवाल and from दबंग दिल्ली या ठिकाणी आपण रेड आर्मी या संघाकडून आपण खेळताना पाहतो. प्रति प्रयत्न या ठिकाणी आपण दाखवतो. शॉर्टकट नाही तो संघाच्या एकजुटीचा पुरावा असतो दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता दोन संघ सुपर टॅकल ऑन काय घडतं ते पाहूया. विनन बँके कमॉन मुंबईकर चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं आणि युनियन बँकची 50 गुण सुद्धा पूर्ण झालेले आहेत. 50 आणि 35 15 शेवटची 3 मिनिटाला तो हम लोग की बात 5 हुआ ना 5 काफी है. निर्णायक क्षण आपण पाहतो. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं आक्रमणासाठी सुशील याच खेळाडूने अगोदर उडीची देखील स्पर्धा गाजवली. आपल्या या स्पर्धेच्या दोन्ही दिवसातला असणारे गुणवत्ता सिद्ध केले. आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर तुझा सुशील आक्रमण करतोय विनन बँकेकडून.
अलाउड दिया पैसा पॉइंट नाही द्यायला पाहिजे काय रे आम्ही तर झोपतो रफी प्लीज काय ना